कर्नाटक सरकारनं खासगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना 100% आरक्षण मिळावे यासाठी कायदा करण्याची हालचाल सुरू केली आहे। भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी कर्नाटक सरकार भूमिका घेऊ शकतं। मग महाराष्ट्र सरकार असा कायदा का करत नाही असा सवाल आता विचारला जातोय। कर्नाटकात स्थानिकांना खासगी नोकरीत 100% आरक्षण। कर्नाटकाला जमलं ते महाराष्ट्रात का होत नाही? रोजगाराच्या मुद्द्यावर विरोधकांचा सरकारला सवाल। कर्नाटकात खासगी कंपन्यांमध्ये तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील नोकऱ्यांसाठी कानडी लोकांना 100% आरक्षणाचा कायदा करण्यात येतोय। कर्नाटक सरकार स्थानिकांच्या नोकऱ्यांसाठी आग्रही असताना हे महाराष्ट्र सरकारला का जमत नाही असा सवाल विचारला जाऊ लागला। महाराष्ट्रातही असाच नियम आहे, त्याची 90 ते 95% कंपन्या अंमलबजावणी करतात अशी सारवासारव सरकारने केली। ज्या कंपन्या ज्या गावामध्ये येतात त्या विभागामध्ये येतात तिथे स्थानिकांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे। म्हणून मी सांगितलं काही भौगोलिक परिस्थिती बघता गडचिरोलीमध्ये 70 ते 75% लोकांना त्याच्यातून रोजगार मिळू शकतो। तर आमच्या कोकणामध्ये गेलात तर 50-55% लोकांना मिळू शकतो, कारण आमचा माणूस जो आहे तो मुंबईला असतो, पुण्याला असतो। त्याच्यामुळे तो नियम आहे आणि अनेक कंपन्या म्हणजे 90% कंपन्यातून फरक। मतपेढीच्या राजकारणामुळे सरकार स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराचं आरक्षण देत नसल्याची टीका मनसेने केली। आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये 80% या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत या पद्धतीचा नियम किंवा कायदा हा महाराष्ट्रामध्ये असून दुर्दैवाने मतपेढीच्या राजकारणामुळे त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही। स्थानिकांना रोजगारात आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीही असल्याचा दावा करण्यात आलाय। हा पायाच मुळी वंदनीय शिवसेना प्रमुखांनी रचला। भूमिपुत्रांना न्याय, मराठी माणसाच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यांनी मार्मिक मधून वाचा आणि थंड बसा सदरातून केलं। आज अशी परिस्थिती पुन्हा उद्भवलेली आहे की राज्यामध्ये एकतर नोकर भरती नाही, कारण बऱ्याच ठिकाणी फक्त कंत्राटी पद्धतीची नोकर भरती आहे। सरकारनं नियम करून चालणार नाही, सरकारनं यासाठी कायदा करावा, विरोधक पाठिंबा देतील अशी भूमिका काँग्रेसनं घेतली। नियम केल्यामुळे स्थानिकांना, स्थानिक बेरोजगारांना, तरुणांना रोजगार मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात। म्हणून कर्नाटकाच्या धर्तीवर जर सरकार कायदा आणत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू। त्यासाठी अध्यादेश काढा आणि स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कडक कायदा करावं अशी सुद्धा मागणी करतोय। खासगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना 100% आरक्षण दिल्यास लाडका भाऊ, लाडकी बहीण योजनांची गरज लागणार नाही अशी भावना सामान्यांची आहे। नागपूरहून ज्ञानेश्वर पवारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।